सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जसं आपल्याला सीड सेलने काल एक ऑफिशियल नोटीस प्रोव्हाइड केली. त्या ऑफिशियल नोटीसमध्ये तुम्हाला पीसीएम आणि पीसीबी ग्रुपच्या रिझल्टचे फायनल डेट्स हे प्रोव्हाइड केले होते. जसे की तुम्हाला माहिती असेल की आपल्या पीसीएम ग्रुपचा रिझल्ट हा उद्याच म्हणजे 16 जूनला डिक्लेअर होणार आहे आणि पीसीबी ग्रुपचा रिझल्ट हा परवा म्हणजे 17 जूनला डिक्लेअर होणार आहे. हे आपल्या रिझल्टचे फायनल डेट्स आहेत. बट आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडलाय की दादा रिझल्ट किती वाजता डिक्लेअर होणार, रिझल्ट रिलीज व्हायचा टाइम काय आहे, हे बऱ्याच मुलांना प्रश्न पडले. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. प्लस त्यासोबत तुमचे रिझल्टवरती काय काय डिटेल्स प्रोव्हाइड केलेले असतात तर ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे, पूर्ण सपोर्ट करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता बऱ्याच मुलांना वाटत असेल की आपला सीडचा रिझल्ट हा रात्री 12 वाजता डिक्लेअर होणार आहे का, म्हणजे जशी आपली आन्सर की रात्री 12 वाजताच रिलीज झाली होती तसंच आपलं स्कोर कार्ड म्हणजे सीडचा रिझल्ट पण रात्री 12 वाजताच येईल का. तर एक मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. बघा, मागचे 4-5 वर्ष मी यूट्यूबवर गाईड करतोय, मी पूर्ण ॲडमिशनसाठी काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतोय आणि मी जेवढा पण वेळेला रिझल्टचा सिनेरिओ बघितलाय सीड सेलनी कधीच स्कोर कार्ड म्हणजेच आपला रिझल्ट रात्री 12 वाजता प्रोव्हाइड नाही केलाय. आता लास्ट इयरपर्यंत काय होत होतं, पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपचा रिझल्ट हा एकाच दिवशी डिक्लेअर व्हायचा आणि त्यामुळे लाखो मुलं सीडचा रिझल्ट चेक करण्यासाठी सीडच्या वेबसाईटवर व्हिजिट करायची आणि वेबसाईट ही क्रॅश व्हायची. म्हणजे लास्ट इयर अक्षरशः जेव्हा रिझल्ट रिलीज व्हायचा तेव्हा वेबसाईट एकदम क्रॅश व्हायची, मुलांना रिझल्ट डाउनलोड सुद्धा करता येत नव्हते. बट ह्या वर्षी सीड सेलनी तुमची मेथड थोडी चेंज केली आहे. ह्या वर्षी सगळ्यात पहिले सीड सेल पीसीएम ग्रुपचा रिझल्ट डिक्लेअर करणार आहेत आणि त्याच्यानंतर पीसीबी ग्रुपचा रिझल्ट हा डिक्लेअर करणार आहेत. सो ह्या वर्षी आपण एक्सपेक्ट करू शकतो, म्हणजे चान्सेस कमी आहेत, मी पूर्ण चान्सेस नाही देत बट चान्सेस कमी आहेत. आपण बोलू शकतो की 10 to 20% चान्सेस आहेत की तुमच्या सीडचा रिझल्ट रात्री 12 वाजता डिक्लेअर व्हायचा. म्हणजे 10 to 20% चान्सेस आहेत की तुमच्या सीडचा रिझल्ट हा रात्री 12 वाजता डिक्लेअर होऊ शकतो. बट 80 to 90% चान्सेस आहेत की तुमचा सीडचा रिझल्ट हा इव्हिनिंगपर्यंत सुद्धा डिक्लेअर होऊ शकतो. ह्याचं काय ऑफिशियल कन्फर्मेशन नाही आहे बट एक मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतोय, एक तर रात्री 12 वाजता सुद्धा डिक्लेअर होऊ शकतो किंवा इव्हिनिंगच्या टायमाला सुद्धा डिक्लेअर होऊ शकतो. कारण की ह्या वर्षी थोडीफार मेथड ही चेंज केलेली आहे. आता जेव्हा पण तुमचा सीडचा रिझल्ट डिक्लेअर होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की अपडेट करेन. तर त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत मी तुम्हाला एक इंस्टाग्रामची आयडी प्रोव्हाइड करतोय, त्या इंस्टाग्रामच्या आयडीवर पण तुम्ही फॉलो करून ठेवा. ॲक्च्युली कसं होतं की यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्या सगळ्यात पहिले व्हिडिओ रेकॉर्ड करायची, त्याच्यामध्ये थोडंफार एडिट करायचं, नंतर अपलोड करायचे, ह्याच्यामध्ये थोडाफार टाईम जातो. बट इंस्टाग्रामवर मी तुम्हाला लगेच अपडेट करू शकतो. जेव्हा पण रिझल्ट म्हणजे येईल तुमचा रिलीज होईल तेव्हा लगेच मी तुम्हाला इंस्टाग्रामवर स्टोरी अपलोड करून मी तुम्हाला अपडेट करू शकतो. तर त्यामुळे तुम्ही त्या इंस्टाग्रामच्या आयडीला नक्की फॉलो करा. त्यासोबत आपले जेवढे पण कम्युनिटी ग्रुप्स आहेत, व्हॉट्सॲप ग्रुप आहे, तर ते पण तुम्ही जॉईन करून ठेवा. त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करणार आहे. सगळे लिंक्स आणि सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आय होप एवढं तुम्हाला समजलेलं असेल की नक्की तुमचा रिझल्ट किती वाजेपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो. जर एवढं तुम्हाला समजलं असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा की येस दादा गॉट इट. आता तुमच्या रिझल्टमध्ये काय काय डिटेल्स दिलेले असतात तर हे आपण बघणारच आहोत. बट त्याआधी अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. कारण की आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये खूप लिमिटेड सीट्स बाकी आहेत आणि हे लवकरात लवकर फुल होतील. सो त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करून घ्या. आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला काय काय फीचर्स प्रोव्हाइड करतोय तर हे सगळं मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. जर तुम्हाला अजून काही एन्क्वायरी करायची असेल पर्सनल काउन्सिलिंगचे रिगार्डिंग तर त्यासाठी मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केले, त्यासोबत एक इंस्टाग्रामची आयडी सुद्धा प्रोव्हाइड केली आहे. तर जर काय तुम्हाला एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवर व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. आता आपण बघूया की तुमच्या स्कोर कार्डवरती म्हणजे तुमच्या रिझल्टवरती काय काय डिटेल्स मला प्रोव्हाइड केलेले असतात. सगळ्यात पहिले मी ह्याकडे लास्ट इयर एका कॅन्डिडेटचा स्कोर कार्ड मी ह्याकडे घेतलेलं आहे आणि सगळ्यात पहिले हेच सांगतो की ह्या स्कोर कार्डवरती जेवढे पण डिटेल्स आहेत हे मी सगळे एडिट केलेले आहेत. कारण की ज्या कॅन्डिडेटचं हे स्कोर कार्ड होतं त्याला काही प्रायव्हसी रिझन्समुळे त्याला त्याचे डिटेल्स रिव्हील करायचे नव्हते. सो त्याच्यामुळे ह्या स्कोर कार्डवरती ह्या रिझल्टवरती जेवढे पण डिटेल्स आहेत हे सगळे मी एडिट केलेले आहेत. मी तुम्हाला एक रेफरन्ससाठी मी तुम्हाला दाखवतोय की तुमचं स्कोर कार्ड हे कसं असणार आहे. सगळ्यात वरती तुम्हाला दिलेलं असेल की तुमचा कोणता ग्रुप आहे, एमएसटी सीईटी, कुठल्या इयरची सीईटी आहे आणि कुठला ग्रुप आहे तर हे तुम्हाला दिलेलं असेल. त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर दिलेला असेल, जो पण तुमच्या ॲडमिट कार्डवरती रोल नंबर असेल तर तो तुम्हाला इकडे दिलेला असेल. त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि तुमची कॅटेगरी सुद्धा ह्या इकडे मेन्शन केलेली असेल. त्याच्यानंतर तुमचा कॅन्डिडेट फुल नेम दिलेला असेल. जे पण फुल नेम तुमचे ॲडमिट कार्डवरती होतं तर ते तुमचा फुल नेम असेल, तुमचे फादर्स नेम असेल, तुमचं मदर्स नेम असेल तर हे तुमचे पर्सनल डिटेल्स दिलेले असतील.
त्याच्यानंतर तुमचा सीईटीचा कोर्स दिलेला असेल, नक्की कुठल्या ग्रुपची तुम्ही एक्झाम दिली होती, तर एमएसटी सीईटी PCM ग्रुप, ह्या कॅन्डिडेटने PCM ग्रुपची एक्झाम होती, तर ह्याकडे त्याचा ग्रुप दिलेला आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल, एमएसटी सीईटी पर्सेंटाईल स्कोर. सगळ्यात पहिले फिजिक्समध्ये किती पर्सेंटाईल आहे, तर ते तुम्हाला पर्सेंटाईल दिलेले असेल. केमिस्ट्रीमध्ये किती पर्सेंटाईल आहे, तर ते तुम्हाला पर्सेंटाईल दिलेलं असेल. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये किती पर्सेंटाईल आहे, तर ते तुम्हाला पर्सेंटाईल दिलेलं असेल. जर तुमचा बायोलॉजी सब्जेक्ट असेल, तर तुमच्या बायोलॉजीमध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाले, तर ते तुम्हाला दिलेले असतील. एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही दोन्ही ग्रुपची एक्झाम दिली असेल, म्हणजे PCM ग्रुप आणि PCB ग्रुप या दोन्ही ग्रुपची एक्झाम दिली असेल, तर तुमचे 2 स्कोर कार्ड येणार आहेत. सगळ्यात पहिले PCM ग्रुपचा स्कोर कार्ड येईल, जसं हे तुम्हाला PCM ग्रुपचा स्कोर कार्ड तुम्हाला दिसतंय, ह्या प्रकारे तुमचा PCM ग्रुपचा स्कोर कार्ड येईल. त्याच प्रकारे तुमचं दुसरं स्कोर कार्ड येईल, ते असेल PCB ग्रुपचं, जे तुम्हाला इकडे मॅथमॅटिक्स दिलेलं असेल, त्या जागी तुम्हाला बायोलॉजी मेन्शन करून दिलेलं असेल आणि तुमचे बायोलॉजीचे पर्सेंटाईल तुम्हाला दिलेलं असेल. त्याच्या खाली तुमचे टोटल पर्सेंटाईल असतात, म्हणजे टोटल PCM ग्रुपमध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाले आहेत, तर हे तुमचे टोटल पर्सेंटाईल दिलेले असतात आणि हे तुमचे टोटल पर्सेंटाईल तुमचे इम्पॉर्टंट असतात. तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे तुमचे टोटल पर्सेंटाईल बघितले जातात, कारण की जे पण तुम्हाला वरती सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल दिले आहेत, हे जस्ट तुमच्या रेफरन्ससाठी दिलेले आहेत. बट जे तुमचे टोटल पर्सेंटाईल आहेत, हेच तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये यूज होणार आहेत. त्याच्यानंतर तुमचे डेट ऑफ रिझल्ट, तुमचा IP ॲड्रेस वगैरे हे तुमचे डिटेल्स दिलेले असतात. त्याच्यानंतर बाजूला तुमचा फोटोग्राफ असेल, तुमची सिग्नेचर असेल आणि त्याच्यानंतर QR कोडसुद्धा असेल. त्या QR कोडला स्कॅन करून सुद्धा तुम्ही तुमचा स्कोर कार्ड, तुमचे पर्सेंटाईल हे तुम्ही चेक करू शकता. त्याखाली थोडेफार तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले असेल की तुमचा स्कोर कार्ड हे तुमच्या पर्सेंटेजसारखं नाही आहे. जो तुमचा MSTचा स्कोर आहे हा तुमचा पर्सेंटेजसारखा नाही आहे. पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करण्याची पद्धत ही वेगळी आहे. तर हे तुम्हाला सिंपल इन्स्ट्रक्शन ह्या इकडे दिलेले असतील. तर ह्याच प्रकारे तुम्हाला स्कोर कार्ड बघायला मिळेल. उद्या जेव्हा तुमचा सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर होईल, तर असंच काही तुमचा स्कोर कार्ड तुम्हाला बघायला मिळेल. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल, दादा आपल्या रिझल्टमध्ये आपल्याला रँक्स नाही का समजत? तर एक तुम्ही लक्षात घ्या की तुमचे रँक्स तुमच्या स्कोर कार्डमध्ये, तुमच्या रिझल्टमध्ये समजत नाहीत. तुमच्या स्कोर कार्डवरती फक्त तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल समजतात, तुमचे रँक समजत नाहीत. असं का? कारण की आत्तापर्यंत जी तुमची सीईटीची एक्झाम झाली होती, ही सगळ्यांची कंबाईन एक्झाम झाली होती, सगळ्यांची कॉमन झाली होती. म्हणजे ज्या पण मुलांना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या सगळ्या मुलांची कंबाईन सीईटीची एक्झाम झाली होती. तर त्यामुळे आत्ता फक्त तुमचे पर्सेंटाईल तुम्हाला दिलेले असतात. आता जेव्हा तुमचे कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल, त्याच्यानंतर तुमचे रँक्स हे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. कारण की कॅपराऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सगळ्यांना सेपरेट असणार आहे. इंजिनिअरिंगवाल्यांना सेपरेट असणार आहे, फार्मसीवाल्यांना सेपरेट असणार आहे, ॲग्रिकल्चरवाल्यांना त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कॅपराऊंडसाठी हे वेगळे असणार आहे. तर त्याच्यामुळे तेव्हा फक्त तुमचे इंजिनिअरिंगच्या मुलांमधनं, जेवढे पण मुले इंजिनिअरिंगच्यासाठी अप्लाय करतात, त्या मुलांमधनं तुमचा किती रँक आला आहे हे तेव्हा तुम्हाला समजतं. आता फक्त तुमच्या रिझल्टमध्ये तुमचे पर्सेंटाईलच समजतात, तुमचे रँक समजत नाहीत. आता तुमचे रँक्स कधी डिक्लेअर होणार आहेत, तर हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त उद्या तुमचा रिझल्ट डिक्लेअर होऊ देत, त्याच्यानंतर रेग्युलरली आपले व्हिडिओज येणार आहेत पूर्ण कॅपराऊंडच्या प्रोसेसवर. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळं समजलं. प्लस त्यासोबत जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. ह्या काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. जेवढे पण तुमचे पर्सेंटाईल येतील, जेवढे पण तुमचे रँक्स येतील, तर तुमच्या पर्सेंटाईल आणि रँकच्या बेसिसवर जे पण तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळू शकतं, त्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करू. आणि तुमच्या प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग, म्हणजे जर तुम्हाला पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला कॉलेजेस पाहिजे असतील, तर त्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. प्लस त्यासोबत ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये लाईव्ह सेशन्स आणि वेबिनारसुद्धा तुमचे कंडक्ट होणार आहेत, जे की ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. इम्पॉर्टंट टॉपिकवर वेबिनार्स हे स्टार्ट झालेले आहेत. सो त्यामुळे तुम्ही लेट नका करू. खूप लिमिटेड सीट्स बाकी आहेत. जर तुम्हाला जेन्युअनली काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. सगळे डिटेल्स आणि सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड डे.